नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? पावसाचे दिवस होते. भरपूर पाऊस असल्याने मी त्या दिवशी घरीच होतो. तो दिवस मी खिडकी आणि बाल्कनीत उभा राहून नदी पाहण्यातच घालवला होता. काकूला भेटू पण शकत नव्हतो कारण तेव्हा त्यांचा घरी पाहुणे आले होते. 2 दिवस तरी काकूशी भेट झाली नव्हती. मला माहिती होतं काकू पण माझी वाट बघत असेल म्हणून मी संध्याकाळी काहीतरी कारण काढून भेटायला जायचं ठरवलं. 6:30 वाजले. अंधार झाला. पाऊस अजून पण कोसळतच होता. मी घरी काहीतरी सांगून निघालो. पहिल्या माळ्यावर काकूच्या दरवाजा समोर येऊन उभा राहिलो. हळूच कडी वाजवली. दरवाजा काकूनेच उघडला. माझ्याकडे पाहत तिने भुवया वर केल्या. "ये अमर, बरं झालं आलास. आता मी तुझ्या घरी फोन करून पाठवा म्हणून सांगणारच होते. ये आत." काकूने साडी घातली होती. बहुतेक कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत असणार. मी आत गेलो आणि सोफ्यावर एका बाजूला जाऊन बसलो. मी हळूच विचारले, "काका कुठेत?" "अरे काका अजून ट्रेनमध्ये आहेत. त्यांनी मला स्टेशनला बोलावलंय. जरा शॉपिंग करायची आहे ना." "निघते मी आता. तू घरीच इकडे थांब, मी जाऊन येते." "मी एकटा काय करू थांबून इकडे? तू एकटा नाहीयेस, माझी नणंद आहे ना. तिला एकटीला भीती वाटेल म्हणून तू थांब इकडे, तिच्या सोबत मी जाऊन येते बरं." मी मनातल्या मनात नाराज झालो आणि हो बोलून बसून राहिलो. तेवढ्यात काकूने आत आवाज दिला, "वंस, मी निघते. अमर आहे सोबत तुमच्या." तेवढ्यात त्या बाहेर आल्या. माझ्याकडे एक नजर फिरवली आणि दरवाजा बंद करायला गेल्या. मी पाहिलं त्यांनी पिवळी साडी घातली होती. छानसे केस बांधून त्यावर क्लिप लावला होता. मी जास्त काही लक्ष दिले नाही. माझा मूड आधीच ऑफ झाला होता. त्यांनी दरवाजा लावला आणि माझ्या बाजूला येऊन बसले. 2 मिनिट शांत होतो आम्ही. मग त्यांनीच मला विचारलं, "अमर, तुझं खूप कौतुक ऐकलंय हा मी. वहिनी मगाशी तुझ्याबद्दलच सांगत होत्या. कॉलेजला आहेस ना आता? बरे, अभ्यास कसा चालू आहे?" मी ते जे जे विचारत होते त्याची सर्वांची उत्तरे देत होतो. आणि तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्यांनी जाऊन फोन उचलला आणि 1 मिनिटात हो हो बोलून हसत फोन ठेवला. टीव्ही चालू होता. त्यांनी मला रिमोट दिला आणि "तुला जे पाहायचं आहे ते लाव" म्हणाल्या. रूम मध्ये फक्त टीव्हीचाच काय तो उजेड होता, बाकी अंधार. त्या माझ्या बाजूलाच बसल्या होत्या. त्यांच्या मांडीवर उशी होती. मला हवी होती म्हणून ती मी मागितली आणि मग ती उशी देताना ते दोघ आणखी जवळ येऊन बसले. आम्ही शांत होतो. मी माझी नजर तिरकी करून त्यांना पाहायचा प्रयत्न करत होतो आणि तेवढ्यात त्यांचा उजवा हात माझ्या डाव्या मांडीवर आला. मी जरा चक्रावलो. मी काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांनी तो हात हळूहळू माझ्या लिंबू जवळ आणला आणि रगडू लागल्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. हळूच माझ्याकडे बघून एक स्माईल दिली आणि मग खेळ सुरू झाला. एकेरी शब्दात सांगतो, तिने वेळ न घालवता तिचा हात माझ्या चड्डीत घातला आणि खेळू लागल्या. तेव्हा मी तिच्याकडे निरखून पाहू लागलो. गोरी पान, सुंदर काळे डोळे, बांधलेले केस, लाल ओठ. माझ्याकडे मादक नजरेने पाहत माझा हळूहळू कुरवाळत होती. तिच्या त्या स्पर्शाने माझा उभा राहून आग सोडत होता. मला आता कशाचेही भान राहिले नव्हते आणि माझा डावा हात तिच्या मानेत घातला आणि जवळ खेचतात माझी जीभ तिच्या ओठांमध्ये घुसवली आणि तिच्या त्या लाल लाल ओठांची चव घेऊ लागलो. तिचा हात सैल झाला तसा मी एका हाताने तिचा पदर हळूहळू खाली सरकवला. ती डोळे बंद करून माझ्या ओठांचा आस्वाद घेत होती. तिचा पदर खाली सरकावताच मला तिच्या अर्ध्यावर उभारी आलेल्या छातीचा तीळ दिसला. तिने स्लीवलेस नक्षीदार ब्लाउज घातला होता. पाहतच मला मोकळे करून त्यांच्याशी खेळ म्हणून इशारा करत होते आणि माझा हात तिच्या मऊ मऊ नरम वर ठेवला आणि हळूच दाबला तसा तिने आह करत माझ्या ओठावरून मागे झाली. डोळे उघडून ती माझ्याकडे ऐक मादक नजर टाकत ब्लाउजचे हुक खोलायला लागली. हुक खोलताच मी तिला थांबवले आणि "मी करतो दे" असा बोलून एक एक हुक खोलू लागलो. ती माझ्याकडे हळूच हसत पाहत होती.